गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, आज आम्ही जाणार आहोत एलिफंटा केव्स म्हणजे एलिफंटा लेणीच्या इथे. त्यासाठी आम्ही सकाळीच लवकरचीच अशी ट्रेन पकडली आणि आता आम्ही पहिले जाणार आहोत CSTला. त्यानंतर मग तिथून आपल्याला गेटवेला जायचं. गेटवेवरून बोटने ट्रॅव्हल करून मग तिथे जायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती लेणी म्हणजे डिटेलमध्ये कसं जायचं, किती चार्जेस होतील, किती खर्च वगैरे होईल, त्या व्यतिरिक्त त्या लेणीचा हिस्ट्री, परत तिथे काय काय बघण्यासारखं आहे, काय काय आहे, कसं आहे, सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांना ज्यांना एलिफंटा केव्सला जायचं आहे त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल. आता आम्ही पोहोचलोय CST स्टेशनला. इथून आपल्याला आता टॅक्सी करून पहिले गेटवेला जावं लागेल आणि त्यानंतर तिकडे आपल्याला फेरीचं तिकीट वगैरे काढावं लागेल. तर मग आता CST स्टेशनला पोहोचलोय. हे आहे आपलं CST स्टेशन. आता स्टेशनच्या इथून आपण इथून असं सरळ बाहेर पडायचं. बाहेर पडल्यानंतर आपल्याला शेअर टॅक्सी सुद्धा मिळेल, परत बसेस वगैरे सुद्धा अवेलेबल असतात. इथून आता सरळ बाहेर पडलं की आपल्याला अशी जुनं म्हणजे ब्रिटिशांच्या काळातलं वगैरे बांधकाम असणाऱ्या बऱ्याचशा इमारती बघायला मिळतील. मुंबई साईडला म्हणजे CST साईडला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं बांधकाम असलेल्या इमारती बघायला मिळतील. परत आता आपण हा गेटवेचा जो पूर्ण रोड आहे पुढे पण जाऊ तेव्हा पण ठिकठिकाणी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. केली 30 रुपीज पर सीट चार्जेस आहे. जर का तुम्हाला डायरेक्ट टॅक्सी करायची असेल तर 70 रुपीज वगैरे असे साधारण घेतात. तर मग मी 30 रुपीजने असे. स्टेशनच्या बाहेर टॅक्सीच्या लेनमध्ये तुम्हाला अपोजिटला असे बरेचसे स्टॉल दिसतील वेगवेगळ्या गोष्टींचे, कपडे, शूज वगैरे बऱ्याचशा गोष्टींचे. शॉपिंगसाठी छान आहे, म्हणजे छोटंसं काही घ्यायचं असेल तर चांगलं आहे. CST स्टेशनवरून जर का तुम्हाला बसने जायचं असेल तर बससुद्धा आहे. साधारण 6 वगैरे रुपये काहीतरी बसचं तिकीट आहे गेटवेचं. तर मग आम्ही टॅक्सीनेच गेलो होतो. खूप मस्त असे वेगवेगळे सीन्स वगैरे बघून, खूप मोठे मोठे ऑफिसेस, SBIचं वगैरे हेडक्वार्टर हे ते बरंच काही काही आहे CSTला. आणि गेटवेला म्हणजे मुंबई फिरायचं म्हटलं तर गेटवे वगैरे ह्या गोष्टी येतातच. त्याच्यासोबत एलिफंटा केव्ससुद्धा येतं. तर म्हटलं आज आपण ते बघूया. टॅक्सीवाले आले की आपल्याला इथे बाहेर उतरवतात. या साईडला आपल्याला एंट्री करून आतमध्ये येऊन इथे आपल्याला तिकीट काढावं लागेल. या साईडला गेटवे आहे, या साईडला आपल्याला तिकीट काढायला आहे. इथे बाहेर खायचे स्टॉल वगैरे पण आहेत किंवा थंड लिंबू सरबत वगैरे याचे पण स्टॉल आहेत. बघा आता इथून तुम्हाला अलिबाग साठी फेरी वगैरे काही हवं असेल त्याच्यासाठी तुम्हाला फेरीचं तिकीट मिळेल. बघा
चार्जेस बघू शकता. हे बघा, इथून सकाळची पहिली फेरी निघते ती 9 वाजता आणि रिटर्न वाल्या ज्या फेरी आहेत त्या 12 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत. तिकडून आल्या तुम्हाला लास्ट फेरी 5:30ची मिळेल आणि 260 चार्जेस आहेत आणि 170 चार्जेस. हे बघा, हे चार्जेस आम्ही पे केले 260 दोघांचे आणि हे 2 तिकीट्स. हे बघा, आता इकडे आपण एंट्री केली, पण बॅगा वगैरे चेकिंग करून एंट्री केली आणि समोरच गेटवे आणि हे आपलं ताज हॉटेल. भरपूर रश नाहीये आज, कारण जनरली वीकेंड आज सॅटर्डे आहे पण वर्किंग पण असतं, त्यामुळे जास्त रश नाहीये. नाहीतर सॅटर्डे संडे अशी रश असते. संडे त्यात सुट्ट्या वगैरे असल्या तर मग भरपूर रश असते, त्यामानाने आज सर्व कमी आहे. ताज हॉटेल आणि फेरी आपल्या त्या साईडला आहेत सगळ्या. अलिबागला जाणारी वगैरे असेल सगळ्या फेरी त्या साईडला लागतात. आपण जे तिकीट काढले ते तिकडे दाखवून हे करावं लागतं. हे बघा, गेटवे तिकडे ताज हॉटेल आणि या गेटवेच्या अपोजिटला इथे फेरी थांबल्यात. सो लाईन आहे, लाईन थांबलोय. तुम्ही इथून सुद्धा असं तिकीट काढून घेऊ शकता. आम्ही आता आलो तर मग ही बोट फुल झाली. आता ह्याच्यानंतर जी दुसरी येणार आहे त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत. वरती जर का बसायचं असेल तर 10 रुपीज एक्स्ट्रा पे करायचे आणि तिकडे वरती जाऊन बसायचं, नाहीतर मग ते खाली. तिथून वरती जाण्यासाठी आहे. वरती जायचं असेल, वरती एक्स्ट्रा पे करायचे. वरती ऊन वगैरे जास्त लागत म्हणून खालीच बसणं प्रिफर केलं. लवकर आलात, सुट्टीच्या दिवशी आला, रश भरपूर असेल त्यामुळे लवकर या. आम्ही स्टार्टिंगला सुट्टी आलो म्हणून आम्हाला लवकर येऊन बसायला मिळालं. आता एलिफंटा लेणीच्या इतिहासाबद्दल बोलायचं म्हटलं तर या लेणीची निर्मिती साधारण इसवी सन 900 ते 1300च्या दरम्यान आहे असावी असा अंदाज बांधला जातो. एका अखंड पाषाणामध्ये ही लेणी कोरण्यात आलेली आहे. घारापुरी या गावचं जुनं नाव श्रीपुरी असं होतं आणि शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केलं. त्याआधी 16व्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगांच्या ताब्यात होतं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी हस्तगत केलं, म्हणजे मराठ्यांनी हस्तगत केलं आणि त्यानंतर 1774मध्ये इंग्रजांनी त्यावर प्रभुत्व स्थापन केलं. आणि घारापूर बेटावर पोहोचायचं असेल तर मुंबईवरून गेटवे ऑफ इंडियावरून आपल्याला पहिले यावं लागेल. त्यानंतर तिथून मुंबईच्या खाडीतून होडीने जावं लागतं. होडीचा प्रवास साधारण 1 तासाभराचा असतो, म्हणजे 1 तास ट्रॅव्हलिंग आहे ते. आणि त्याचं तिकीट 260 रुपये पर पर्सन आहे. आणि त्यात तुम्हाला जर का बोटीच्या वरच्या साईडला बसायचं असेल तर 10 रुपये तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस पे करायचे. आणि खूप छान वाटतं, चारी साईडला मस्त असा समुद्र असतो आणि 1 तास म्हणजे असं खूप मस्त. आणि जसं जसं पुढे जाऊ तसं अजून वेगवेगळ्या बोट वगैरे बघायला मिळतात. खूप छान वाटतं. या तासाभराच्या प्रवासामध्ये आपल्याला मस्त वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात. बघांबरोबर वेगवेगळे पक्षी वगैरे सगळे बघायला मिळतात. त्या व्यतिरिक्त लांबून जी मुंबई दिसते ते सुद्धा खूप छान वाटतं आणि ते बघायला खूप छान वाटतं. आणि रिटर्न येताना पण तुम्हाला जर का असं सनसेट वगैरे दिसत असेल, मस्त ताज हॉटेल सनसेट वगैरे ते खूप छान वाटतं बघायला. आणि बॉम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा शेवा बंदर, देशविदेशातील मोठमोठ्या व्यापारी नौका वगैरे असं बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील. जेव्हा आम्ही चाललो होतो तेव्हा
असेही येणारे जाणाऱ्या फेरी बोटा वगैरे होत्याच। त्या व्यतिरिक्त आम्हाला वेगवेगळे शिप्स वगैरे सुद्धा बघायला मिळाले। समुद्रात थोडंसं आत गेल्यानंतर सीगल पक्षी अनेक थवे बोटीवर घिरट्या घालताना दिसतात आणि या पक्ष्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलता येतं, त्यांची ही क्षमता असते। हे असं खूप मस्त मस्त असं बघायला मिळतं आणि छान समुद्रात छान हवा आणि चारही साईडला समुद्र आणि त्याच्यावरून आपण जातोय, खूप मस्त वाटतं। साधारण 1 तासात आम्ही हा छान समुद्रातला प्रवास करून आता आम्ही फायनली पोचलेलो आहोत त्या बेटावर आणि आता आमची बोट लागलेली आहे। आता आम्ही पटापट उतरणार। बोटीमधून उतरल्या जरासं पुढे गेल्या आम्हाला हे वेगवेगळे स्टॉल्स दिसले। तिथे वेगवेगळी म्हणजे फळांची मिक्स फ्रूटची प्लेट वगैरे होती। त्या व्यतिरिक्त आपले कैरी, काकडी वगैरे, चिंच, बोरं वगैरे ते सगळे होते। मिक्स फ्रूटची जी प्लेट आहे ती 50 रुपीज होती आणि छान आहे, म्हणजे प्राईस पण रिजनेबल वाटली आणि गेल्यावर ती बॉडी डिहायड्रेट झाली त्यामुळे ते खाऊन सुद्धा बरं वाटलं आणि जरा फ्रेश वाटलं। वेगवेगळे स्टॉल्स आहे, तुम्ही इथून काही सुकं खायला वगैरे हवे असतील चिप्स टाईप वगैरे ते सगळं घेऊ शकता। चालता चालता तुम्हाला खायला सुद्धा टाईमपास सुद्धा होईल। हा जो मध्ये ट्रेनचा ट्रॅक दिसतोय हा मिनी ट्रेनचा ट्रॅक आहे। ते स्टॉल्स जे होते, जे दुकानं होती त्याच्या लास्टचा जो स्टॉल होता तो मिनी ट्रेनचा होता। तुम्ही तिथून तिकीट काढून घेऊ शकता। 18 रुपये तिकीट आहे पर पर्सन। आम्ही चालतच जाणं प्रिफर केलं। मस्त वाटत होतं, छान असं क्लायमेट, जास्त ऊन सुद्धा नव्हतं त्यामुळे असं मस्त वाटत होतं। दोन्ही साईडला असं समुद्र बघत मधून असं मस्त चालणं। तुम्हाला हवं असेल, तुम्हाला जर काय एक्सपिरियन्स करायचं असेल, पण ते 18 रुपये चार्जेस फक्त जाण्याचे असतील। साधारण 10 मिनिटाचंच वॉकिंग डिस्टन्स आहे आणि फक्त जाण्याचे असतील। येताना तुम्हाला पुन्हा तिथे एक स्टॉल आहे, तिथून तुम्हाला पुन्हा नवीन तिकीट काढायला लागेल आणि त्यानंतर मग रिटर्नचं तिकीट ते असणार आहे। त्यामुळे हे सिंगल सर्व्हिस आहे फक्त। छान वाटत होतं, पण दोन्ही साईडला असं समुद्र असं मस्त फिरायला छान वाटत होतं। आम्ही चालत होतो पुढे तेवढ्यात ही मिनी ट्रेन आली। ही बघा, अशा पद्धतीची ही ट्रेन असते। हे तिकडून रिटर्न येणारे लोक आहेत। हे बघा, साधारण 10 मिनिटाचं चालणं आहे, काही खूप जास्त चालणं नाही, त्यामुळे चालत जा, खूप छान वाटेल। रस्त्याच्या दोन्ही साईडला जरा तो ट्रेनचा ट्रॅक संपल्यानंतर छान छोटे छोटे स्टॉल आहेत शॉपिंग करायला आणि खायला वगैरे सुद्धा। वेगवेगळ्या पर्स वगैरे पण आहेत आणि काही थंड प्यावंसं वाटलं तरी सेंटर वगैरे। इथे तर मिनी हॉटेलच उघडलंय, सगळं जेवण आहे। आता इथून आपल्याला एंट्री आहे केव्स साठी पुढे जायला। बघा, इथे आजूबाजूला असे खूप स्टॉल्स आहेत। आता आम्ही एंट्री तिकीट काढून जरा पुढे आलोय, तिथे सगळीकडे स्टॉल्स आणि हॉटेल वगैरे आहेत, त्यामुळे जेवण खाण्याची वगैरे चांगली सोय होईल। आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये जायचंय।
शोपीसचे वगैरे छान छान शोपीस आहेत, ज्वेलरी शोपीस, लहान मुलांसाठी खेळण्याचे सुद्धा स्टॉल आहेत. आणि गरमी आहे म्हटल्यावर थंड पाणी वगैरे, लिंबू सरबत, थंड पाणी. असे छोटे छोटे रेस्टॉरंट टाईप आहेत बरेच तिथे या लाईन. ते फ्रीज मॅग्नेट्स आहेत, शोपीस आहेत. इथे वेगवेगळे शंख वगैरे समुद्रातल्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या या स्टॉलवरती आहेत. आणि आता इथून आतमध्ये आपल्याला आतमध्ये आपण जायचं. साधारण 120 पायऱ्या आहेत आपल्याला चढायच्या. तेव्हा इथे सुद्धा एक छोटं हॉटेल आहे. ज्यांना ह्या 120 पायऱ्या चढायला जमत नाही त्यांच्यासाठी इथे अशी सोय केलेली आहे. तर मग तुम्ही त्याच्याने सुद्धा जाऊ शकता. डोली किंवा पालखी असं काही काही म्हणतात, बरीच नावं आहेत, तर तुम्ही ती सुद्धा सोय यूज करू शकता. ह्या 120 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला एलिफंटा केव्स ॲक्च्युअलमध्ये मग त्याची एंट्री करण्याचं तिकीट मिळेल. जे आपण आता मगाशी पहिले जे तिकीट काढलं ते 5 रुपयाचं होतं आणि ते ग्रामपंचायतीचं तिकीट होतं. एलिफंटा केव्सचं तिकीट 40 रुपयाचं आहे आणि ते आपल्याला पुढे काढावं लागतं. ह्या 120 ज्या पायऱ्या आहेत त्या चढायला काय एवढं जास्त वाटत नाही, फक्त ती अशी चढण असल्यामुळे थोडंसं हे होतं. पण कसं हे आजूबाजूचे स्टॉल्स बघायला वगैरे ते सगळं करत करत टाईमपास करत आपण जाऊ शकतो. हॉटेल वगैरे सुद्धा बरेच आहे तिथे, त्यामुळे खाण्याचं वगैरे काही टेन्शनच नाही. त्या व्यतिरिक्त खूप मस्त मस्त आर्टवर्क होतं, म्हणजे वेगवेगळ्या पर्स, या अशा फ्रेम्स, परत फ्रीज मॅग्नेट असतील, आपण एक आठवण म्हणून फ्रीज मॅग्नेट्स घेतो, आणि हे शोपीस भरपूर खूप छान छान होतं. म्हटलं येताना काही ना काही शॉपिंग करूच. आणि इथे आल्यावर सगळ्यात जास्त काळजी घ्या ते म्हणजे तुमच्या सामानाची. हातात पिशव्या वगैरे असतील तर सांभाळून घ्या, कारण इथे भरपूर माकडं आहेत आणि ते पिशव्या वगैरे पळवतात. पिशव्या, पाण्याची बॉटल, जनरली त्यांना बघायला गेलं तर पाणीच हवं असतं. या साईडला कॅनन पॉईंट आहे, कॅनन हिल आहे, तिथे आपण येताना जाऊ. आणि एंट्री केल्या केल्या मग आपल्या सगळ्या पायऱ्या सोडून झाल्या की असा बोर्ड दिसतो एलिफंटा केव्ज म्हणून. आणि इथे तुम्हाला तिथेच लेफ्ट साईडला तिकीट काढता येईल. तिकिटाचे चार्जेस 40 रुपये आहेत. आम्ही 2 तिकीट्स काढले आणि इथून स्ट्रेट असं गेल्यानंतर केव्ज वगैरे आहेत. खूप मस्त वाटत होतं फायनली आणि पोचलो. आणि 5 केव्ज आहेत, त्याचा मॅप आहे हा. जो आता आपण मॅप बघितला हा गुहा नंबर ही जी पहिली आहे, पहिल्या गुहेचा कंप्लीट मॅप आहे. खूप मोठी आहे गुहा, सगळ्यात पहिली लागणारी आणि मुख्य गुहा म्हणून तिला ओळखतात. आणि खूप मोठी असल्यामुळे तिथे बघायला गेलं तर शंकराचे वेगवेगळे अवतारांविषयी मूर्त्या आहेत, जसं नटराज वगैरे असेल किंवा अर्धनारी वगैरे, अशा खूप वेगवेगळ्या अवतारांचे. आणि प्रत्येक मूर्तीच्या इथे त्याची डिटेल वगैरे अशी लिहिलेली आहे. चला तर मग आपण आता जाऊन बघूया. हे बघा, आता सगळ्यात पहिले आपण एंट्री केल्या केल्या उजव्या हाताला आपल्या इथे नटराज शिवा म्हणून मूर्ती आहे. मूर्त्या काही मूर्तीचे पार्ट वगैरे तुटलेले आहेत. आणि त्यानंतर खूप मोठं ते सभागृह आहे, खूप मोठं मंडप आहे, तिथे खूप वेगवेगळे आहेत. त्यानंतर इथे उजव्या हाताला आपण आतमध्ये गेलो तर तिथे शिवलिंग सुद्धा आहे. हे बघा, खूप मोठं शिवलिंग आहे, म्हणजे त्या टायमाला दगडावर एवढं छान कोरीव काम करून असं छान मूर्त्या वगैरे उभ्या करणं म्हणजे खरंच त्या गोष्टीला एक मानलंच पाहिजे आपण. खूप छान असं शिवलिंग आहे.
बऱ्याच वर्ष झाले त्या गोष्टींना, त्यामुळे बऱ्याचशा मूर्त्या अशा काही मूर्तीचे पाठ वगैरे तुटलेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि नंतर समोरच बघितलं तर त्रिमूर्ती म्हणून आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता अर्धनारीश्वर शिव, म्हणजे शंकराची मूर्ती आहे. अर्ध स्त्री, अर्ध नारी आणि अर्ध शंकराचा अवतार असं आहे. आणि प्रत्येक मूर्तीविषयी तुम्हाला जी पण माहिती हवी असेल तिथे बाजूलाच बोर्ड लावलेला आहे, तिथे आपण वाचू शकतो. जर का आपल्याला गाईड हवा असेल काही माहिती वगैरे घेण्यासाठी तर आपण तिकडून गाईडसुद्धा घेऊ शकतो. त्या व्यतिरिक्त तिकडे जे काही कामाला वगैरे लोक आहेत ते सुद्धा ती माहिती छान पद्धतीने सांगतात. त्याशिवाय तुम्हाला तिथे लिहिलेलंच असेल, त्यामुळे तुम्हाला ते वाचूनही समजेल. अगदी तिन्ही लँग्वेजमध्ये, मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला वाचून माहिती मिळू शकते. हे आहे त्रिमूर्ती. खूप छान असं रेखीव काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते मुकुट आहे, त्या मुकुटावर सुद्धा खूप मस्त असं पद्धतीने काम केले. त्यानंतर हे आहे गंगाधर मूर्ती, म्हणजे जेव्हा गंगावतरण होतं, जेव्हा गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आलेली तेव्हाचं जे आहे ते सगळं ह्या शिल्पामध्ये नमूद केलेलं आहे. हे बघा खूप छान, खूप मोठं आणि खूप भव्य आहे. खूप छान वाटत होतं आणि एक वेगळीच वाईब येत होती. असे छान शंकराचे वेगवेगळे. त्यानंतर इथे पुढे आहे रावणानुग्रह फलक. त्यामध्ये म्हणजे जे शिल्प आहे त्याच्यामध्ये राक्षस राज रावण जो होता त्याचं गर्वहरण कसं झालं हे सगळं ह्या शिल्पामध्ये चित्रित केलेलं आहे. अतिशय छान बारीक असं कोरीव काम आहे. प्रत्येक शिल्पामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. विचार करा, खूप वर्ष आधी जेव्हा काहीच गोष्टी नव्हत्या, जसं आताच्या टेक्नॉलॉजी वगैरे काहीच नव्हता, तेव्हा त्या लोकांनी एवढं छान हाताने बारीक काम केलेलं आहे. खूप म्हणजे सॅल्यूट आहे त्या लोकांना. खूप छान असं काम आहे. तिथून नंतर मग आपण बाहेर पडलो जर का डाव्या हाताला, तर मग डाव्या हाताला सुद्धा असे शिल्प आहेत. जे मुख्य जी गुहा आहे ती खूप मोठी आहे, म्हणजे त्याच्या डाव्या हाताला सुद्धा आणि उजव्या हाताला सुद्धा अशा सभामंडप वगैरे आहे. तुम्हाला जो मॅप सगळ्यात पहिले बघायला मिळाला तिथे त्या सगळ्याची डिटेल वगैरे दिलेली आहे. इथे आता समोरच पुन्हा एक शिवलिंग आहे, शंकराचं मंदिर आहे. इथे मी एक गोष्ट बघितली, प्रत्येक गुफेमध्ये एक एक शंकराचं मंदिर तर आहेच. हे बघा, शिव मंदिर पूर्व भाग, पूर्व पश्चिम वगैरे अशा सगळ्या दिशेला शंकराचं मंदिर आहे. आता इथे तुम्ही बघू शकता काही मूर्त्या तुटलेल्या आहेत. छान मेंटेन केलं असतं तर अजून कदाचित गोष्टी छान राहू शकल्या असत्या. काही ठिकाणं अशीच मोकळी आहेत, म्हणजे तिथे काही लिहिलेलं नव्हतं, त्यामुळे काही डिटेलही समजू शकत नव्हती. पण तुम्ही जिथे पण बघाल तिथे जे कोरीव काम आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या दगडांवर एकदम छान बारीक पद्धतीचं कोरीव काम, आणि एवढ्या वर्ष जुनं असताना सुद्धा ते आत्ता सुद्धा खूप चांगले. बघू शकता तुम्ही किती बारीक कोरीव काम केलेलं आहे. प्रत्येक शिल्प काही ना काही गोष्ट सांगते. प्रत्येक शिल्पामागे काहीतरी गोष्ट आहे. प्रत्येक शिल्प कुठल्या ना कुठली गोष्ट इंडिकेट करते. बघू शकता तुम्ही किती बारीक काम केलेलं आहे. जसं मुख्य गुफेमधून आपण आता डावीकडे गेलो होतो, त्यानंतर परत उजवीकडे सुद्धा मुख्य गुफेच्या उजवीकडे सुद्धा बरेचसे शिल्प आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का एखाद्या शिल्पाविषयी माहिती वाचायची असेल तर जे पण फोटो आहेत ज्याच्यावर माहिती लिहिली तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की वाचा. हे बघा, आपण हे मुख्य शिल्पाच्या इथेच आहोत आणि इथून आता आपण उजवीकडे परत जाणार आहोत.
उजवीकडे बाहेर पडल्यानंतर आम्हाला समोर एक शंकराचं मंदिर दिसलं आणि इथे पूर्ण असं पॅक केलं दिसलं. म्हटलं काय आहे म्हणून जाऊ बघू. तर एक प्रिकॉशन घेण्यासाठी म्हणून त्या लोकांनी असं पूर्ण पॅक करून ठेवलं, कारण ह्याच्या त्या साईडला काहीच नाही आहे, असा खोल खड्डासारखा आणि त्याच्यामध्ये पाणी. त्यामुळे कोणी फिरताना किंवा चालताना वगैरे पडू शकतं, यासाठी ती काळजी घेते. तुम्ही बघू शकता इथे खाली सगळं पाणी आहे, हे बघा. जे मगाशी आपण ते शंकराचं मंदिर बघितलं होतं ते पूर्व दिशेला होतं, म्हणजे पूर्व शंकराचं मंदिर होतं. आणि हे आहे पश्चिम दिशेला, म्हणजे पूर्व पश्चिम अशा सगळ्या दिशांना शंकराचं मंदिर आहे. हे बघा, पश्चिम भाग शिव मंदिर. ते सगळं फिरून झाल्यावर आपण मुख्य रस्त्याला आलो, जो मेन रोड आहे तिथे आलो. तिथे आपल्याला 2 ते 5 लेणी क्रमांक दिसतील, म्हणजे सरळ रस्ता आहे तिथे तर आहे. आपण हे फक्त पहिली गुहा कव्हर केलेली, पहिल्या गुहेमध्येच एवढं होतं. या साईडला पिण्याचं पाणी वगैरे आहे, तुम्ही पाहिजे तर पाणी बॉटल वगैरे इथून भरून घेऊ शकता. पुढे वॉशरूम वगैरे सुद्धा आहे. आणि ही आहे आपली लेणी क्रमांक 2. त्या साईडला लोक बसली होती आणि माकडांचा नुसता गोंधळ चालू होता. इथे तुम्ही बसून काही खायला वगैरे आणलं असेल तर तुम्ही खाऊ वगैरे शकता. इथे ते माकड बॉटल घेऊन छान पाणी पित होतं, त्यामुळे सगळे लोक त्याला बघत होते. तुम्ही इथे पुढे सुद्धा बसायला असं छान जागा आहे, छान सावली वगैरे आहे, तिथे तुम्ही बसून खाऊ शकता. फक्त आलात की माकडांपासून सांभाळून राहा, कारण ते काही घेऊन पळून जातील यासाठी. ही आहे गुफा क्रमांक 2. काही गुफांमध्ये असं काही मूर्त्या वगैरे आहेत असं नाही, काही फक्त अशाच मोकळ्या आहेत, कशासाठी तरी यूज करत असतील त्या गोष्टीचा. तिथे मूर्त्या वगैरे नव्हत्या. काही गुफांमध्ये शिव मंदिर तर बऱ्याच गुफांमध्ये दिसलं, म्हणजे पूर्व पश्चिम तर ते आपण मुख्यद्वाराच्या इथे बघितलंस. त्या व्यतिरिक्त इथे सुद्धा बऱ्याचशा गुफांमध्ये ज्या पुढच्या आहेत त्याच्यात सुद्धा शिवलिंग होतं. हे बघा, आता ह्या गुफेमध्ये असं काही वेगळं नाहीये, मोकळीच होती. हे बघा, ह्या गुफेमध्ये काही नाही, आतमध्ये पूर्ण मोकळी होती. छान असं पण दगडामध्ये हे कोरीव काम केलेलं आहे, खूप छान वाटलं. हे बघा, संपूर्णतः मोकळी आहे.
आता ह्या लेणीतून बाहेर पडून आपण 3 नंबरच्या लेणीमध्ये जाऊया, गुहेमध्ये जाऊया. जी पहिली आहे गुहा ती खूप मोठी आहे. त्याशिवाय ज्या कम्पॅरेटिव्हली ज्या पुढच्या आहेत 4 त्या लहान लहान आहेत. पहिल्या गुहेमध्ये खूप तुम्हाला बऱ्याचशा मूर्त्या वगैरे बघायला मिळाल्या. तशा पुढच्या गुहांमध्ये शंकराचं मंदिर वगैरे बघायला मिळेल. आता ही जी 3 नंबरची गुहा आहे, हे बघा ते लोक बसून छान जेवत वगैरे होती. आता ही जी 3 नंबरची गुहा आहे, तुम्ही बघू शकता दगडामध्ये एवढं छान कोरीव काम करणं म्हणजे खरंच. त्यानंतर मग ही जी गुहा आहे त्याच्यामध्ये आयताकृती आहे ही, आणि ह्याच्यामध्ये 3 कक्ष म्हणजे 3 रूम्स आपण म्हणू शकतो, 3 रूम्स बांधलेले आहेत. आणि जे पुढचे जे पिलर्स आहेत ते पिलर्स 6 आहेत. तुम्हाला जर का अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे जे बोर्ड लावलेला असतो प्रत्येक गुहेमध्ये तो वाचून त्याविषयी अजून माहिती घेऊ शकता. छान समोर मोकळी अशी स्पेस आणि मध्ये मागच्या साईडला 3 असे कक्ष म्हणजे रूम, 3 असे रूम काढलेले आहेत आणि समोर अशी मोकळी स्पेस ठेवलेली आहे. हे बघा हा जो बोर्ड आहे, तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओ पॉज करून तो बोर्ड आधी वाचून घ्या. आणि ही आहे आपली लेणी क्रमांक 4. पूर्वाभिमुख असलेली ही जी 4थी लेणी आहे, त्याच्यामध्ये समोरच्या बाजूला 4 कक्ष आहेत, डाव्या बाजूला 1 कक्ष आहे आणि त्याच्या समोर मोकळी अशी जागा आहे. तुम्ही बघू शकता जे सेंटरला आहे मध्यभागी असं एक मोठा कक्ष दिसेल तुम्हाला. आणि ह्या लेणीचा जो मध्यभागी जो मोठा कक्ष आहे, जो 4 कक्षांमधला सगळ्यात सेंटरचा जो मोठा कक्ष आहे, त्याच्यामध्ये शंकराची पिंड आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तशा बऱ्याच लेणींमध्ये तुम्हाला म्हणजे बऱ्याच गुफांमध्ये तुम्हाला शंकराची पिंड बघायला मिळेल. तसंच तुम्हाला ह्या गुफेमध्ये सुद्धा आहे. बघा शंकराची पिंड खूप छान आणि मोठी अशी शंकराची पिंड आहे. पाच नंबरची ही जी गुफा आहे तिथे बघायला गेलं तर आम्हाला काही असं वेगळं असं बघायला नाही मिळालं, कारण ती दगडाच्या आतमध्ये आहे आणि तिथे बरीचशी माती वगैरे हे दिसलं. कदाचित पहिले काही असेल, ते काळानुसार माती खाली गेलं असेल किंवा काहीही असेल, कारण ह्या गुफेमध्ये बघायला असं काही वेगळं मिळालं नाही. अशा प्रकारे 5ही गुफा फिरून झाल्या आपल्या. त्यानंतर तुम्हाला रिटर्न येताना तुम्हाला जर का लेट तुम्ही जाणार असेल, माझ्या मते तरी सुट्टीच्या दिवशी जात असाल लवकरच जा. आणि नंतर हा कॅनन पॉईंट आहे. त्यानंतर खाली रिटर्न येताना आम्ही जरासे शोपीस वगैरे होते त्याची शॉपिंग करायचं म्हटलं. इथे बघू शकता बरेचसे खूप छान छान असे तुम्हाला शोपीस बघायला मिळतील. काही खूप जुन्या काळातले जे असतात त्या पद्धतीचे तुम्हाला वस्तू बघायला मिळतील. इथे पितळेचे बरेचसे देवींचे वगैरे मूर्त्या होत्या. अँटिक वस्तूंचा ज्यांना आवड आहे ते त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. तिथे खूप छान छान अशा वेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर मग आम्ही तिथेच एका हॉटेलमध्ये जेवलो. भूक लागली होती त्यामुळे प्रॉपर वेज थाली अशी ऑर्डर केली आणि खूप छान होतं जेवण. म्हणजे अगदी घरगुती पद्धतीचं, अगदी रिजनेबल प्राईस आणि चवीलासुद्धा छान असं जेवण होतं. त्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास गाठला आणि आम्ही संध्याकाळी रिटर्न घरी आलो. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर का तुम्ही एलिफंटाला जायचा प्लॅन करत असाल तर लवकरात लवकर जाऊन या. माझ्या मते तरी
पावसाळ्यामध्ये तिथे जाणं प्रिफर करू नका. बेस्ट टाईम म्हणजे तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये जाऊ शकता किंवा ह्या सीझनला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे लवकरात लवकर जा आणि